श्री राम जय जय राम। 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा 3रा दिवस आहे आणि आपले प्रवचनाचं दुसरं वाक्पुष्प आहे। सुंदर अशा प्रकारे सप्ताह भव्य स्वरूपामध्ये पार पडत आहेत। धनगरवाडी गाव एक निमित्त आहे, परंतु आजूबाजूचे सर्व लोक, प्रत्येक गावातील भक्तगण या ठिकाणी झटतायत, कष्ट घेतायत। आमच्या माता भगिनींना खूप धन्यवाद द्यावे लागतील, कारण एवढ्या लोकांच्या भाकरीचा प्रसाद एवढ्या लोकांना पुरवायचा आणि त्या भाकरी थापायच्या, त्या भाकरी थापणाऱ्या माता भगिनींनाही धन्यवाद। आणि समाज आता वाढत चाललेला आहे, म्हणून आजूबाजूचे जे परिसरातली गावं आहेत तसं परिसरातली गावं दररोज भाकरी देत आहेत, पण आपल्याला भाकरींची संख्या आणखी थोडी वाढवून घ्यावी, कारण समाज वाढत चाललेला आहे, तसे आपल्याला भाकरी वाढवावं लागतील आणि आपण करीत आहात। आजूबाजूला इकडे श्रीरामपूर शहर असेल, राहता शहर असेल, गोंदवणी असेल, हे जे मोठे मोठे गाव आहेत, वाकडी शेजारी जवळ आहेत, बाकीचे गाव तर आहेतच, पण मोठी मोठी गावचे लोक सुद्धा आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कष्ट घेत आहेत आणि सर्व सक्रिय सहभाग घेऊन आपला हा कार्यक्रम आपण पार पाडित आहात। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। भगवान कोणाचा उद्धार करतात? काल सांगितलं की हा 12व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे आणि 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की सगुण उपासक आणि निर्गुण उपासक दोघांपैकी कोणते उपासना उत्तम आहेत? भगवंतांनी दोन्ही उपासनेचं वर्णन करताना सांगितलं की जोपर्यंत देह अहंकार आहे तोपर्यंत निर्गुण उपासना ही क्लेशदायी असते। क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते। क्लेश म्हणजे परिश्रम अधिकतर, अव्यक्तासक्तचेतसम सच्चिदानंद रूप असणारं परब्रह्म, त्या परब्रह्माचा
त्या परब्रह्माची साधना करीत असताना देहवद्दीही, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये देह अहंकार आहे तोपर्यंत अव्यक्तः गती दुःखम अवाप्यते. अव्यक्त असणाऱ्या त्या परमात्म्याची गती, त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये दुःखपूर्वक गती होते. उपासना दोन्ही प्रकारच्या जरी असल्या तरी आपण या जगतामध्ये वावरतो आणि जगतामध्ये व्यवहारामध्ये वावरत असताना आपला व्यवहार सत्य वाचतो, जगत सत्य वाचतं. आणि ज्याला जगत आणि व्यवहार सत्य वाचतो त्याला निर्गुण उपासना एक क्लेशदायी असते. मग त्याच्याकरता सांगितलं, ए तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराहा. जे तू कर्म करतो ना ते संपूर्ण कर्म मला अर्पण कर, माझ्यात पारायण हो. मत्पराहा अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य भावाने तू माझं ध्यान कर. अनन्य भाव, या ठिकाणी अनन्य भाव सांगितला. अनन्य भावाने भगवंताचं ध्यान करावं. मग अनन्य भाव हा घडतो का? अनन्य भावाने भक्ती करणं हेही एवढं सोपं नाही आहे. कारण या संसारामध्ये प्रत्येक मनुष्य काही ना काही उद्देशाने कार्य करीत राहतो. पण जीवनामध्ये ज्या वेळेला अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतात आणि त्या प्रसंगातून सुखदुःखादी प्रसंग जीवनामध्ये येतात, दुःखासारखे प्रसंग भोगण्याचा प्रसंग येतो, अशा वेळेला हळूहळू माणसाला वैराग्य निर्माण व्हायला लागतं. कीर्तन प्रवचन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त दिसतात. याला कारण काय? याला एकच कारण आहे की संसारामध्ये होरपळून चटके बसून हळूहळू गोडी लागायला लागते, सावधानता येते. तोपर्यंत 50 उलटून जाते अनुभव घेता घेता, त्याला गोडी लागायला लागते. म्हणजे काय झालं, जीवनामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या, बरे वाईट अनुभव संसारातले आले आणि मग त्याला वाटतं नाही आपण परमार्थ केला पाहिजे. मग भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहेत, जप तप अनुष्ठान आदी मार्ग आहेत. तीर्थयात्रा करतात लोक. जप तप अनुष्ठान व्यर्थ का सया करणे, तीर्थव्रत यमदेव नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. जप तप अनुष्ठान जे आहेत ना, काय या अनुष्ठानामध्ये? या अनुष्ठानामध्ये काही वासना आहेत महाराज. त्रिविध वासना तत्वानुसंधान ग्रंथामध्ये त्रिविध वासना सांगितल्या. लोक वासनया जंतोर देह वासनाय पीच शास्त्र वासनया ज्ञानम यथावक्ते जायते. लोकवासना, मोठे मोठे लोक आहेत, त्यागही करतील, घरादाराचा त्याग करतील, पण लोकवासना सुटते का? मोठ्या मोठ्या त्याग्यांना लोकवासना सुटत नाही. एक असे त्यागी होते, विद्वान होते, कथाकार होते, श्रीमंत मनुष्य, पण त्याग केला घरादाराचा. चांगली गोष्ट, आनंद आहे. पण कथेमध्ये मधून मधून काही लोकांना कथा करीत असताना स्वतःची कथा सांगायची सवय असते. देवाची संतांची कथा करता करता स्वतःची जास्त सांगतात, देवाची कमी सांगतात, स्वतःची जास्त सांगतात. त्याला अशी सवय होती, कथा करता करता कथा सांगता सांगता स्वतःची कथा सुरू करायचा
मी एवढा त्याग केला, एवढा ऐश्वर होतं, एवढी एकर जमीन होती, असे बंगले होते, असा बापदाद्यांचा वाडा होता, सगळं लात मारली त्याच्याकरता आणि सगळं त्यागून इथं आलोय. नेहमी तो बोलायचं आयुष्यावर. त्या कथेमध्ये एक महात्मा बसलेले होते. त्या महात्म्याने सांगितलं, महाराज तुम्ही खरोखर त्याग केला, ही आनंदाची गोष्ट आहे. पण माझं मत असं आहे की तुम्ही असा त्याग करा, संसाराला अशी लात मारा की मी त्याग केला आहे याचं सुद्धा स्मरण राहणार नाही, एवढा त्याग करा. तो खरा त्याग आहे. घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी, काय केला योग धर्म नाही अंतर्दिश का, मुक्ताबाई वर्णन करतात. डोंगरात घर बांधलं म्हणून त्याग होतो का हो? कदाचित संसाराचा त्याग केलेला लोकांना दिसत असेल. त्याग असणं वेगळं आणि त्याग दाखवणं वेगळं. संसारामध्ये त्याग दाखवणारे फार लोक आहेत. जसे लोक दिसतात तसे असतात असं नाही बरं का. एकदा एक महात्मा खूप भजन करायचे, खूप नामस्मरण करायचे. राम नामाचा 1,00,000 जप दररोज करायचे. ते राम भक्त होते. 24 तासामध्ये 1,00,000 राम नामाचा जप करायचे. एक भक्त भेटला, म्हणले महाराज खरोखर तुमचे हे साधना पाहून मी फार प्रभावित झालो. तुमच्यासारखे महात्मे फार थोडे पाहायला मिळतात. त्याने सांगितलं, अरे बाबा, मला जप करताना पाहिल्यानंतर तू प्रभावित झाला हे बरोबर आहे, पण कदाचित माझ्या मनात काय चालू हे जर तुला कळलं तर तू माझं दर्शन सुद्धा घेणार नाही. असं नसतंय जसं दाखवतात ना लोक. माला तो कर्मे फिरे जिभ फिरे मुख माही, मनुआ तो चौदिस फिरे यह तो सुमिर नाही. कबीर महाराज सांगतात, माला तो कर्मे फिरे, हातात मणी फिरतात, जिभ फिरे मुख माही, मनुआ तो चौदिस फिरे. अंतकरणातून चिंतन करावं. संत गुरु नानकजी वर्णन करतात, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. कोपनीर बिनो धेनो क्षीर बिनो, धरती में बिना. जैसे तरुवर फल बिना, तैसे ही प्राणी हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, दिल बीती उमर हरि नाम बिना. संत गुरु नानकांचं भजन आहे. कोप नीर बिनो धेनु क्षीर बिनो. विहीर आहेत, विहिरीला पाणी नाही आहे, त्या विहिरीला महत्व नाही. गाय आहे, दूध नाही आहे, तिलाही महत्व नाही. वृक्ष आहे, फळ नाही, त्यालाही महत्व नाही. फलावीन असणाऱ्या वृक्षाला जसं महत्व नाही, दुधावीन असणाऱ्या गायीला जसं महत्व नाही, पाणी नसणाऱ्या विहिरीला जसं महत्व नाही, त्याप्रमाणे तैसेही प्राणी हरी नाम बिना. बसा बसा, भिजल्यानं काय व्हायचंय? बसा खाली.
काही जंगलात नाही, घरी गेल्यावर कपडे बदला. पाऊस येईल पुन्हा उघडून येईल पुन्हा सुकूनही जाल. उडू नका कोणी. पावसाची गरज आहे. आपल्याला जरा त्रास झाला तरी चालेल, शेतकऱ्याला गरज आहे पावसाची. पिकं खूप चांगले आहेत, पण काही ठिकाणी हलक्या जमिनीत पिकं सुकायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी पावसात बसून जी तपस्या करतोय याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना होणार आहेत. आणि मग दुसऱ्याच्या फायद्याकरता एखादा आपण कष्ट घेतलं काय बिघडलं बरं? सद्गुरू गंगाधरी महाराजांचा सप्ताह तिथं पाऊस येणार नाही असं कसं काय बरोबर? आणि लोकांची एक भावना असते की पाऊस नसणाऱ्या भागात सप्ताह असला म्हणजे निश्चित पाऊस होतो. आणि म्हणून पावसाची सुद्धा आवश्यकता आहे. वासना ज्या अंतःकरणामध्ये आहेत, वासनेचा अक्षय होणं एवढं सोपं नाही. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेते. मोठ्या मोठ्या तपस्व्यांना देखील या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. मी सांगत होतो त्याग तुम्ही करू शकता, पण लोक वासनेचा त्याग करणं एवढं सोपं नाही. घराचा त्याग करता येईल, पैशाचा त्याग करता येईल, पण प्रतिष्ठेचा त्याग करणं एवढं सोपं नाही महाराज. त्याला लोकवासना म्हणतात. विश्वामित्रासारख्याला प्रतिष्ठेचा त्याग करता आला नाही. काय तपस्या होती विश्वामित्राची? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकाची शाठी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा विश्वामित्र एके सृष्टीवरी सृष्टी केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. मला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज काय पुराण, त्या पुराणातल्या कथा तुम्ही लोकांना सांगतात, माणसाचं आयुष्य किती हो? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्ष आयुष्य माणसाचे त्यातले अर्धे झोपेत गेले. तुम्ही सांगता 60,000 वर्ष तपश्चर्या केली. हे तर्कवादीच्या बुद्धीला पटेल का? इथं 60,000 वर्ष तपश्चर्या कोणत्या काळातली आहे? ही कृतयुगातली आहेत. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य मर्यादा आहेत. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्या 1,00,000 वर्ष आयुष्यातील 60,000 वर्ष तपश्चर्या. त्रेतायुगामध्ये 10,000 आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1,000 आयुष्य होतं. आणि कलियुगामध्ये 100 वर्ष. एक शून्य कमी झाला प्रत्येक युगामध्ये. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र पण वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालण्याकरता रात्री 12 वाजता गेला बरं का. का? कारण वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही, म्हणून या वशिष्ठाला मी जिवंतच ठेवणार नाही. काय मिळवल्या तपस्येतून? म्हणून आमचे संत सांगतात, यज्ञ यागे स्वर्ग भोगाळ येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. यज्ञ आगे स्वर्ग भोगाळे ती, करिता तपे काम क्रोध खवळती. मोठे मोठे तपस्वी बघा, नाही कामावर विजय मिळवता, नाही क्रोधावर विजय मिळवता आला, नाही लोकश्नावर विजय मिळवता आला. 60,000 वर्ष तपस्या केली, पण वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही, म्हणून मी या वशिष्ठाला जिवंतच ठेवणार नाही. रात्री झोपेतच मारतो म्हणले.
रात्री 12 वाजता डोक्यावर दगड घेऊन विश्वामित्र निघाला. पौर्णिमेची रात्र होती. वशिष्ठांची पत्नी अरुंधती वशिष्ठ ऋषींची सेवा करीत होती. अरुंधती वशिष्ठ ऋषींची चरण सेवा करीत असताना माता अरुंधती म्हणतायत, अहो बाहेर बघा ना, किती सुंदर स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. पौर्णिमेची रात्र आहे. चंद्राचा शीतल प्रकाश, निरभ्र आकाश आणि स्वच्छ अशा प्रकारचं चांदणं पडलेलं. अशा प्रकारे अरुंधती बोलत असताना वशिष्ठांच्या मुखातून एक शब्द निघाला, खरोखर माझ्या विश्वामित्राच्या तपस्येसारखं निर्मळ हे चांदणं आहेत. विश्वामित्र डोक्यावर दगड घेऊन उभा आहेत. हा झोपला की डोक्यात दगड टाकायचा म्हणून. आणि वशिष्ठ म्हणतायत, माझ्या विश्वामित्राच्या तपस्येसारखं निर्मळ चांदणं आहेत. हे शब्द ऐकल्याबरोबर विश्वामित्राच्या डोक्यावरचा दगड गळून पडला. महाराज बघा, महात्म्याच्या शब्दामध्ये शक्ती आहे. आणि विश्वामित्र आत गेला आणि विश्वामित्राने दंडवत घातला. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणासी लागावे. विश्वामित्राने वशिष्ठांना दंडवत घातलं आणि वशिष्ठांच्या मुखातून शब्द निघाला, ब्रह्मर्षी, आता तू ब्रह्मर्षी झालास. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता तुझ्याकडे आली ना, ही सफलता आहे. आणि मग लोकवासना विश्वामित्रासारख्यांना सुटली नाही. अनेक त्यागी दिसतात, पण लोकवासनेचा त्याग त्यांना देखील होत नाही. प्रतिष्ठेकरता, सन्मानाकरता. आज जर आपण पाहिलं, सोशल मीडियाचा काळ आहे. जंगलामध्ये कुटीत राहणारे महात्मे हिमालयासारख्या जंगलात राहतात आणि युट्यूब चॅनल तिथून जंगलातून चालवतात. ठीक आहे, कथा प्रवचनाच्या दृष्टिकोनातून लोकांना लाभ होतो, आनंदाची गोष्ट आहे. परंतु शेवटी एकांतामध्ये लोकांताचा त्याग करून गेल्यानंतरही लोकेशना चुकली नाही, सुटली नाही. गंगागिरी महाराज दीर्घकाळ एकांतात साधना करून त्यानंतर लोकांतात आले. एकांतिक संत होते. पूर्ण साधना गंगागिरी महाराजांची एकांतात होते. एकांतात भजन होतं. आवळी विठ्ठल गायजी एकांती अलभ्यते येते, अलभ्यतो येते लाभ करा. गंगागिरी महाराज पहाटे 3 वाजता काकडा सुरू करायचे. एकटेच टाळ्या वाजवून काकडा म्हणायचे. गंगेच्या गोदावरीच्या तीराला वटवृक्ष एक वडाचं झाड आहेत, आजही आहेत ते. त्या झाडाखाली बसून गंगागिरी महाराज काकडा भजन म्हणायचे. आणि गंगागिरी महाराजांचं भजन ऐकण्याकरता त्या ठिकाणी भैरवनाथ याचे, काल भैरव, आपल्या बेटामध्ये जे वडाचं झाड आहेत ना, तिथे एक छोटंसं मंदिर आहे काल भैरवाचं, आजही आहेत. भैरवनाथ महाराज स्वतः गंगागिरी महाराजांचं भजन ऐकायचे. गोदावरीच्या गंगेच्या तीराला गंगागिरी महाराज भजन करायचे. एकांतिक भजन.
आवडी विठ्ठल गायजी एकांती अलभ्य तो येती लाभ घरा. पण जेव्हा गंगागिरी महाराजांनी समाजाकडे दृष्टी टाकली, विशेषतः गंगेच्या गोदावरीच्या तीराला, व्यसनाधीनता त्यांनी पाहिली, महाराजांना दया आली. तमाशाच्या नादी लागणाऱ्या लोकांना तमाशापासून परावृत्त करून भजनाला लावलं महाराज. एक माधवनाथ महाराज होते त्या काळातले. ते उत्कृष्ट मृदंग वादक होते आणि योगी होते. ते लोकांतात जात नव्हते, एकांतात असायचे. लासूर स्टेशनला देवीच्या मंदिरामध्ये गंगागिरी महाराजांची आणि माधवनाथ महाराजांची भेट झाली. लासूर स्टेशनला जी लासूर गावामध्ये जी देवी आहेत दाक्षायणी मात, ते देवी दाक्षायणीचं मंदिर आहे आणि देवी दाक्षायणीची यात्रा असते. त्याला यात्रेमध्ये देवी म्हटल्यानंतर लोक बळी द्यायचे, पशूंचे बळी द्यायचे, यात्रा भरायची, तमाशे, नाही ते नाद. त्या देवी दाक्षायणीच्या मंदिरामध्ये गंगागिरी महाराजांची आणि माधवनाथ महाराजांची भेट झाली. दोघांनी खंत व्यक्त केली आणि गंगागिरी महाराजांनी माधवनाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही जी एकांतात साधना करीत आहात, आपण स्वतःचं कल्याण तर करू शकतो, पण जगाकरता काही करणं ही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि त्या दोघांनी देवी दाक्षायणीच्या मंदिरामध्ये भजन सुरू केलं. गंगागिरी महाराज उत्कृष्ट गायन करायचे. गंगागिरी महाराजांचा आवाज फार मधुर होता. माधवनाथ महाराज उत्कृष्ट मृदंग वादक होते आणि गंगागिरी महाराज उत्कृष्ट गायक होते. गंगागिरी महाराजांचा आवाज पहाडी आवाज होता, कारण त्या काळामध्ये काही माईक साऊंड सिस्टीम नसायची. माईक साऊंड सिस्टीम नसताना लाखो लोकांपर्यंत आवाज पोहोचत होता. तो आवाज कसा असेल? गंगागिरी महाराजांनी भजन सुरू केलं. दाक्षायणी मातेच्या मंदिरामध्ये मृदंग वाजायला होते माधवनाथ महाराज, आणि भजन चालू झाल्यानंतर तिकडं तमाशे चालू आहेत, इकडं भजन चालू आहेत. महाराजांचा आवाज ऐकल्याबरोबर लोक तमाशातून उठून भजनात येऊन बसले. महाराज, ही वाणीमध्ये ताकद होती. आजच्या काळात काही कीर्तनकारांनी कीर्तनाचा तमाशा केलाय, पण गंगागिरी महाराजांनी तमाशातल्या लोकांना कीर्तनाकडे वळवलं. हा प्रवाह गंगागिरी महाराजांच्या वाणीतली ताकद होती. महाराज, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ही कीर्तनाची शक्ती आहे. महाराज, ब्रह्मे भूत काया हो तसे कीर्तनी, ब्रह्मस्वरूप बनवण्याची शक्ती या कीर्तनामध्ये आहे, भजनामध्ये आहेत. महाराज, आणि म्हणून जो शुद्ध परमार्थ करतो तो निंदा स्तुतीला भीत नाही. परमार्थामध्ये, व्यवहारामध्ये लोक असं वागतं की मला कोणी वाईट म्हणणार नाही असं तो दाखवतो, पण तुम्ही किती चांगलं वागलात तरी वाईट म्हणणारे लोक सापडणारच आहेत. तुम्ही म्हणाल की आम्ही असं वागू की आम्हाला कोणीच वाईट म्हणणार नाही, असं घडणारच नाही. रामकृष्णादी अवतार होऊन गेलेत, प्रत्यक्ष भगवंताच्या अवताराला सुद्धा नाव ठेवणारे लोक होते. आपण तर अवतारी पुरुष नाही आहेत, आपण तर राम नाही आहेत, आपण तर कृष्ण नाही आहेत. आणि म्हणून लोकवासनेचा त्याग व्हावा. निंदंतो नेति पुनः यद्वा स्तवंतो लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्दैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलन्ति पदन्न धीराः.
भर्तृहरी शतकातला हा श्लोक आहे. नीतिशास्त्रामध्ये निपुण असणारे लोक देखील जरी निंदा करतील, निंदंतो नीती निपुण यद्वास्तुवंतो, कोणी निंदा करेल किंवा स्तुती करेल, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, लक्ष्मी येईल किंवा निघून जाईल, अद्यैवा मरणमस्तु युगांतरेवा, आता मरण येईल किंवा युगांतराने मरण येईल, तरी न्यायत पथ प्रविचरन्ति पदन्न धीरा, जो धीर पुरुष आहे तो न्यायाचा मार्ग कधीच सोडित नाही, त्याला धीर पुरुष म्हणतात. लक्ष्मी येईल जाईल, कोण निंदा करेल स्तुती करेल, आज मरण येईल कालांतराने येईल, पण न्यायाचा मार्ग सत्याचा मार्ग सोडायचा नसतो. त्याकरता लोकेशनेचा त्याग फार महत्वाचा आहे. लोकेशनेचा त्याग मी सांगितलं, मोठ्या मोठ्या विद्वानांना, मोठ्या मोठ्या महात्म्यांना, मोठ्या मोठ्या तपस्व्यांना सुद्धा लोकेशनाचा त्याग करता आला नाही. ही लोकवासना आहेत. ठीक आहे, लोकवासनेचाही त्याग होईल. एक शास्त्र वाचन आहेत, वेद पठन करणं ही सुद्धा एक वाचनाच आहे. काही लोकांना वाचण्याचा नाद असतो, पण नुसतं वाचून काय करणार? वाचलं अर्थच कळलं नाही. एक मनुष्य म्हणला, महाराज आतापर्यंत मी 57 पारायण केली ज्ञानेश्वरीचे. मी विचारलं, आनंदाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती हो? म्हणलं अध्याय मोजले नाही. का नाही मोजले? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगतात अध्याय मोजू नाही. मी म्हटलं अशी ओळी मला तर कधी काही वाचण्यात मिळाली नाही. तो म्हणला, तुम्ही मनापासून ज्ञानेश्वरी वाचली नसेल. मी म्हटलं मग तू वाचली तर मला ओळी तर सांग. तुला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातली पहिलीच ओवी, ओम न मोजी अद्या. काय अर्थ केला? न मोजी अद्या, अध्याय मोजू नये. आता त्याच्या बुद्धीला काय करावं? ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोम विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशून सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाने प्रतिपादन केलेले आद्या म्हणजे गणेशाचं वंदन आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वैदिक गणेशाला वंदन केलेले आहे. गणेशाचे दोन प्रकारचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात, पौराणिक गणेश आणि वैदिक गणेश. बरं का, एकदा एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज काय तुमच्या पोथ्यान काय पुराण? म्हणजे पार्वतीने मळापासून गणपती तयार केला. एखाद्या माणसाने महिनाभर जरी स्नान नाही केलं तर त्याच्या अंगाचा एवढा मळ निघेल का गणपती होण्यात का? पर ती पार्वती म्हणजे एखाद्या नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याची बायको होती का? हिमालयामध्ये कैलास पर्वत, तिथं बर्फ, तिथं मातीचा स्पर्श नाही, एवढा मळ पार्वतीला निघला कसा? आता तर्क करणारे काय तर्क? एक म्हणलं, महाराज रावणाला 10 तोंड होते म्हणून झोपत कसा असेल? त्याचं करवट बदलायची असेल तर? एकाने विचारलं, का महाराज धृतराष्ट्र 100 मुलं झाली, प्रत्येक वर्षी एक मुलगा जरी आपण गृहीत धरला तरी 100 मुलं व्हायला 100 वर्ष लागतील. पहिला मुलगा 100 वर्षाचा होईल, तेव्हा शेवटचा मुलगा 1 वर्षाचा असेल, तेव्हा आई बापाचं वय काय असेल? काय पोथ्यान, काय पुराण, काय बाबा लोक सांगतात. तुम्ही येऊन बसले ऐकायला कामधंदे सोडून. पुराणामध्ये 2 प्रकारच्या कथा असतात बरं का. पद्मपुराणामध्ये उल्लेख आहेत. एक आहे वास्तवी लीला आणि एक आहे व्यवहारी लीला. वास्तवी लीलेशिवाय व्यावहारिक लीला नाही आहेत आणि व्यावहारिक लीलेचा वास्तवी लीलेत प्रवेश नाही आहेत, असं पद्मपुराणामध्ये लिहिलेलं आहे.
श्रीमद भागवत महात्म्य पद्मपुराण अंतर्गत त्या महात्म्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये हा प्रसंग आलेला आहे. आणि ही जी वास्तवी लीला आहेत, ही वास्तवी लीला साधना करणारे जे संत असतात, सिद्ध महात्मे असतात, तेच फक्त त्यांच्या साधनेतून ते जाणू शकतात. व्यवहारी लीला आपण ग्रंथाद्वारे वाचतो. ग्रंथाद्वारे वाचण्यात आलेल्या लीला हे व्यवहारी लीला असतात, पण त्याच्या पाठीमागे एक वास्तवी लीला असते. आणि त्या सांगितलं वास्तवी लीलेशिवाय व्यवहारी लीला नाही, पण व्यवहारी लीलेचा वास्तवी लीलेत प्रवेश नाही. म्हणून व्यवहारी लीला ज्या दिसतात त्या वास्तव नाही आहेत, वास्तव त्यापेक्षा वेगळं आहेत. वास्तविक त्यातलं अध्यात्म. कारण पुराणाची निर्मिती कशा करता झालेली आहेत. वेद, शास्त्र, उपनिषद, ब्रह्मसूत्र हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. मग सर्वसामान्य माणसाला कळण्याकरिता, सोप्या भाषेत सांगण्याकरता त्याला काही उदाहरणं द्यायची असतात. मुलगा आजारी पडला. पूर्वीच्या काळामध्ये गोळ्या इंजेक्शन नसायचे, काढे द्यायचे. काढे तो काढा कडू असायचा. ताप आल्यानंतर गुळवेल, कौलिंबाची साल हे कडू आहेत, याचा काढा घ्यायचा. त्या काढ्याने ताप कमी व्हायचा. पण लहान मुलं ते काढा घेत नसायचा ना. मग आई काय म्हणायची, हे बघ तू जर हा एवढा काढा घेतला ना तुला एक चॉकलेट दे. मग चॉकलेटच्या अपेक्षेने तो मुलगा काढा घेतो. अध्यात्म ज्ञान हे एक काढा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. या संसारामध्ये जन्म मरणाची जी पिढा आहेत, आतापर्यंत अनेक जन्मापासून दुःख भोगीत आलेलं आहेत. दुरोमी आलो मेघा दुःख झाले दारुण, या वया येत वरी होते हीची कारण. दुरून आलो म्हणजे कुठून आलो? दुरून आलो म्हणजे अनंत जन्म भोगीत भोगीत आलो. अनंत जन्मापासून दुःख भोगीत भोगीत दुरोमी आलो मेघा दुःख झाले दारुण. फार दुःख सहन करून आलोय. कशा करता? मनुष्य शरीर कशा करताय? एवढे कष्ट करून हे मनुष्य शरीर प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे आज मनुष्य शरीर मिळाले, सफलता मिळाली आहे. यावया येत वरी होते याचे कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. तुमचं दर्शन झाले, दुर्लभ भेट झाली. हे भाग्य आहेत माझं. आणि हे भाग्य मिळवण्याकरता तर मी एवढा प्रवास करीत आलोय. संतांचं दर्शन इतकं सहज होत नसतं. चंद्रामृत सुखे सेवेल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का. जे ज्ञान आहेत, जे अध्यात्म आहेत, ते स्थूल बुद्धीला कळत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत, विकार आहेत. त्यामुळे बुद्धी स्थूल झालेली आहेत, अध्यात्म सूक्ष्म आहेत. आणि मग अशा प्रकारे स्थूल बुद्धीला हे अध्यात्म कळत नाही, झेपत नाही. म्हणून त्याकरिता स्थूल बुद्धीला कळेल अशा पद्धतीनं दृष्टांत उदाहरणं देऊन त्याला पटवण्याचं कार्य पुराणाद्वारे केलं जातं. पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतात, इतिहासामध्ये घटनाप्रधान वाक्य असतात. बघा, इतिहासामध्ये घटनेला महत्व आहे. कोणती घटना केव्हा घडली, तो काळ, त्याला इतिहासामध्ये महत्व आहे. पुराणामध्ये घटनेला महत्व नाही आहे. मग पुराणातील वाक्य शिक्षा प्रधान वाक्य असतात. यातून आपल्याला शिक्षा काय घ्यायच्या आहेत, मग त्यातून काय घ्यायचं आहे हे महत्वाचं आहे. ती कथा काय महत्वाची नाही पुराणातली. आणि म्हणून
रावणाला 10 तोंड होते, तो कसा झोपेत असेल असा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा एकाच तोंडाने 10 वेळेला बोलणारा हा रावणच आहे. त्याच्याकरता प्रत्यक्षात 10 तोंड असलेच पाहिजे याची काय आवश्यकता आहे? मी सांगत होतो, माता पार्वतीने मळापासून गणेशाची उत्पत्ती केली असं पुराणामध्ये वर्णन आहे, पण वैदिक गणपतीचं वर्णन तर वेगळं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी गणेशाचं जे वर्णन करतायत, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाने प्रतिपादन केलेलं आद्य गणेश आहे. देवा तूच गणेश हो, सकलमती प्रकाश हो, प्रत्येकाच्या बुद्धीला प्रकाश देणारी तू देवता आहेस. मती प्रकाश हे संकेत आहेत, संकेतात्मक अशा प्रकारचं एक स्वरूप आहे. गणपतीचे कान मोठे असतात. काय संकेत आहे यातून? ज्याचे कान मोठे असतात तो विद्वान असतो बरं का. एकमेकाचे कान तपासून पाहू नका. इथं कान मोठे याचा अर्थ ज्याचं श्रवण व्यापक आहे. ज्याचं श्रवण व्यापक आहे तो विद्वान बनतो. माणसाने मोठ्या कानाचं असावं, हलक्या कानाचं असू नये. लोक म्हणतात माणूस चांगला आहे हो, पण जरा हलक्या कानाचा आहे. गणपती बाप्पा सांगतात मी हलक्या कानाचं नाही, माझा कान बघा किती मोठा आहे. रामचरित मानसमध्ये वर्णन आहे, जिनके श्रवण समुद्र समाना. श्रवण कसं असावं? समुद्राप्रमाणे. कथा तुम्हारी सुबक सरिनाना. समुद्रामध्ये अनेक नद्या वाहून येतात, पण कितीही नद्या वाहून आल्या तरी समुद्र भरत नाही. तसं श्रवण करणाऱ्याने कितीही कथा श्रवण केली तरी मन भरत नाही, अशा प्रकारचं श्रवण असावं. जिनका श्रवण समुद्र समाना. म्हणून गणपतीचे कान मोठे आहे. हे विद्वत्तेचं ज्ञानाचं प्रतीक आहेत. गणपतीचे डोळे लहान आहे बरं का. हत्तीचे डोळे शरीराच्या मानाने लहान असतात. हत्तीचं धड एवढं मोठं, डोळे मोठे पाहिजे. डोळे लहान आहेत. डोळे लहान म्हणजे जी सूक्ष्म दृष्टी आहे, दृष्टी सूक्ष्म असा. लांब सोंड आहेत. सोंड म्हणजे नाक. माणसाने लांब नाकाचं असलं चालतं, पण नकट्या नाकाचं असू नये बरं का. इथं नकट्या नाकाचं म्हणजे काय? लोक म्हणतात त्याला इकडे नाक आहे का? याचा अर्थ काय? नाक नाही म्हणजे इथं नाक शब्दाचा ते प्रतिष्ठा. ज्याला नाक नाही याचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठा गमावलेली आहे. नाक म्हणजे प्रतिष्ठा. मग गणपतीची प्रतिष्ठा किती आहे? लांब नाक आहे. सर्व धर्मामध्ये, सर्व संप्रदायामध्ये गणपतीची उपासना केली जाते. शैव असू द्या, वैष्णव असू द्या, शाक्त असू द्या, गणपतीची उपासना. लांब नाक म्हणजे प्रतिष्ठा, उंच प्रतिष्ठा आहे. 2 मोठे दात आहेत. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे बर का. काही लोकांचं घ्यायचं माप वेगळं, द्यायचं माप वेगळं असतं. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असतात. गणपतीचे सुद्धा तसेच आहेत. जे खायचे दात आहेत ते आत आहेत, हे 2 दात आहेत दाखवायची. याचा अर्थ काय? गणेशाच्या स्तुतीमध्ये वर्णन आहेत. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ. वक्रतुंड महाकाय, ज्याचं मुख वक्र आहे. म्हणजे काय? ज्याची भाषा वक्र आहे. शास्त्राची भाषा वक्र असते. शास्त्र बोलतं वेगळं, अर्थ निघतो वेगळा. गणेश म्हणजे शास्त्र आहेत. गणेश बुद्धीची देवता आहेत. वक्रतुंड भाषा वक्र आहेत, सरळ नाही आहेत. कारण अनाधिकारी जर ज्ञान झालं तर अनाधिकारी त्याचा दुरुपयोग करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जे स्वरूप आपल्या समोर मांडले ते सांकेतिक आहेत. मग पुराणामध्ये ज्या कथा असतात या सांकेतिक कथा असतात. कथा घेऊन पडायचं नसतं. मग शास्त्र वाचणं, निव्वळ अभ्यास करणं, निव्वळ पाठांतर करीत राहणं
हे काय शास्त्र वाचना म्हणजे शास्त्र वाचित राहायचं, दुसरे पाठ वाचना काही पाठांतरच करत राहतात. पाठांतर करणं वाईट नाही आहे, पण नुसतं पाठांतर करून काय करणार? पाठ वाचना, शास्त्र वाचण्यामध्ये पाठ वाचना आहे, अर्थ वाचना आहेत. काही पाठ करतात, अर्थही समजून घेतात, पण शब्दाचा अर्थ जरी समजून घेतला तरी परमार्थ नाही कळत. काही अनुष्ठान करतात, हे अनुष्ठान झालं की ते झालं की हे, ते सुद्धा वासना आहे. मग मोठ्या मोठ्यांना वासना सुटल्या नाही महाराज. मग त्याकरता भगवान परमात्मा सांगता, अर्जुन या क्लिष्ट मार्गात तू पडू नको. ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराहा. तू काय कर, सर्व कर्म मला अर्पण कर. ये तू सर्वाणी कर्माणी, परमात्म्याला अर्पण करून कर्म कर, ते अनन्य भावाने अर्पण कर. भक्तीमध्ये बघा ज्ञान मार्ग आहेत, ज्ञान मार्गामध्ये साधन चतुष्टयाची आवश्यकता आहे. अधिकार पाहिजे, सगळ्यांना सगळा अधिकार नाही आहेत. कलेक्टरच्या खुर्चीवर चपराशी जाऊन बसू शकतो का? जर जाऊन बसला शिक्षा होईल, त्याला सजा होईल. प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर कोणाला बसता येईल का? तोही माणूस आहे. एकदा नेहरूंना एका माणसाने प्रश्न विचारला, मग तुमच्यात माझा फरक काय? तुम्ही सारखे मी सारखे, तुम्हाला 2 नाक, तुम्हाला 1 नाक 2 कान 1 मुख, मलाही तेच आहेत, मग तुम्ही मी सारखंच आहेत. लोक तुम्हाला इतकं मानतात, मला का मानित नाही? त्यानं उत्तर दिलं नेहरूजींनी, आपलं सगळं सारखं आहे मिळले, फक्त एक फरक आहे, मला अक्कल आहे, तुला अक्कल नाही. हाच फरक महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा ज्या ज्या ठिकाणी अधिकार असतो, ज्ञान मार्गामध्ये अधिकार आहेत, परंतु भक्ती मार्गामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही, ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय असू द्या, क्षुद्र असू द्या, चांडाळ असू द्या, वेश्या असू द्या, तिला पण अधिकार आहेत. भगवान दत्तात्रेयने एका वेश्याला गुरु केलं होतं ना, पिंगला वेश्या. दत्त भगवान एका वेश्याला गुरु म्हणतात महाराज. कुठलीही व्यक्ती तुच्छ नसते. आचार्य चाणक्यांचं एक स्वप्न होतं, अखंड भारत. त्या काळामध्ये एक धनानंद नावाचा एक उन्मत्त राजा होता. त्या धनानंदला ठार मारून त्या जागेवर असा काही राजा बसला पाहिजे की तो सर्वांना घेऊन जाईल, असं अखंड भारताचं स्वप्न आचार्य चाणक्यांचं होतं. आणि त्या धनानंदशी लढण्याकरिता त्यांनी लहानपणापासून एक मुलगा तयार केला, त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य. सर्वांगाने त्याला परिपूर्ण केलं. पण ज्या वेळेला एखादा शत्रू बलवान असतो, आपल्यामध्ये सामर्थ्य कमी आहेत, मग शत्रूला कमजोर कसं करायचं? चाणक्य नीती सांगतो तुम्हाला. आजही चाणक्य नीती लोक अवलंबतात. साम दाम दंड भेद, भेद म्हणजे फूट पाडणे, सैनिकांमध्ये कसे फूट पाडायचे, शस्त्रास्त्र निकृष्ट दर्जाचे कसे निर्माण करायला लावायचे. आणि एक महारथी होता धनानंदचा, तो अतिशय पराक्रमी होता. त्याला मारणं एवढं सोपं नव्हतं. इथं चाणक्यांनी डोकं लावलं. पूर्वी जे सैनिक असायचे ना,
5-5, 6-6 महिने, वर्ष घर सोडून त्यांना राहावं लागत होतं महाराज. आणि शेवटी मनुष्य आहेत, ते काही संन्यासी नाही किंवा साधू नाही आहेत, ते संसारीच माणसं आहेत. मग संसारी माणसं घर सोडून जर वर्षभर बाहेर जातील, त्यांच्या विषय वासना मनामध्ये आहेत. अशा वेळेला काही वेश्यांचा उपयोग केला जात होता. पूर्वीच्या राजा महाराजांच्या काळात त्या वेश्या होत्या. कोणत्या दृष्टीने पाहता भाग वेगळा आहेत, पण तो सुद्धा समाजातले घटक आहेत आणि समाजाचा बॅलन्स सांभाळण्याकरिता त्या घटकाची सुद्धा गरज आहे. कारण तो वर्ग जर नसेल तर समाजाचा बॅलन्स बिघडू शकतो. जनकाच्या राज्यामध्ये सुद्धा पिंगळा वेश्या होती. भगवान दत्तात्रेयांनी वेश्याला गुरु मानलेत. आचार्य चाणक्य अचानक एका वेश्येकडे गेलेत. त्या वेश्येला आश्चर्य वाटलं. आचार्य चाणक्य त्या काळामध्ये जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून ज्यांचं नाव होतं ते आचार्य चाणक्य होते. त्या वेश्येजवळ जाऊन त्या वेश्येपुढे हात जोडले, सांगितलं आज मी तुझ्याकडे भीक मागायला आलोय. ती चकित झाली. म्हणजे आचार्य, माझ्यासारखी तुच्छ स्त्री, कधी काही सत्कार्य चांगलं कर्म माझ्याकडून घडलं नाही, मी तुमची काय मदत करू शकेल? तुम्ही आचार्य आहात. आचार्यांनी सांगितलं माझं एक स्वप्न आहे अखंड भारताचं, आणि त्याला अडथळा म्हणजे हा धनानंद आहे. धनामध्ये आणि आपल्या आयुष्य आरामामध्ये उन्मत्त राहणारा, याला ठार केल्याशिवाय आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत. या अभियानामध्ये तुला काम करायचं, मी काय करू शकते म्हणले. चाणक्याने सांगितलं अशा प्रकारे युद्ध करायचं आहे. पण युद्धात मी काय करणार आहे? तुला एक काम करायचं. जो धनानंदचा महारथी आहेत त्या महारथ्याच्या संपर्कात येऊन त्या दिवशी त्याला इतकी दारू पाजायची आहे की तो युद्धाला आलाच नाही पाहिजे. चाणक्याने सांगतो तुम्हाला, ती जबाबदारी वेश्येवर दिली. देशाचं संरक्षण करण्याकरता काय करावं लागत असतं चाणक्यांकडून शिकावं. त्या दिवशी त्या युद्धामध्ये तो महारथी येऊ शकला नाही आणि त्या युद्धामध्ये धनानंद हरला. एका मोठ्या चाणक्यांच्या मोठ्या अभियानामध्ये एक वेश्या सुद्धा मदत करू शकते महाराज. हा उपयोग चाणक्यांनी करून घेतला. तुळशीदास महाराजांशी प्रसंग येतो. तुळशीदास महाराज रामायण करायचे तर रामायण ऐकण्याकरता अनेक लोक यायचे. तुळशीदास महाराजांच्या रामायणामध्ये एक विषय यायचे ऐकायला. वासंती नाव होते. वासंती लांब बसायचे ते रामायण ऐकायचे. लोक यायचे, लोक रामायण ऐकायचे, निघून जायचे. एक दिवस त्या वासंतीने आग्रह केला तुळशीदास महाराजांना की मला एक गीत गायचंय. बसलेल्या श्रोत्यांनी विरोध केला. महाराज तुम्हाला माहित नाही ही स्त्री आहेत, ही फार वाईट कर्म करणारी स्त्री आहेत, हिला जवळ केलं नाही पाहिजे. ते म्हणले नाही महाराज एवढी विनंती आहे. आणि त्याने
भगवान रामचंद्राची स्तुती गायली, तुलसीदास महाराजांनी परवानगी दिली. श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरण भय दारुणम. गीत सुंदर गायलं, कधी चांगली गायिका देखील होती. तुलसीदास महाराज म्हणले, तू किती सुंदर गातेस म्हणले. तुलसीदास महाराजले, बेटा तू किती सुंदर गातेस, बेटा तू किती सुंदर गातेस हा शब्द तुलसीदास महाराजांनी उच्चारल्यानंतर तिच्याही भावना अनावर झाल्या. म्हणजे आजपर्यंत मला आज फक्त वासनेच्या दृष्टीने पाहणारे लोक भेटले, पण कोणीतरी आज बाप भेटला. तुलसीदास महाराज बेटा शब्द वापरल्यानंतर तिच्या मनात हा एक भाव निर्माण झाला, आज कोणीतरी बाप भेटलाय. तिच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. तिने तो सगळा व्यवसाय सोडून दिला. त्याच्यासोबत काम करणारे जे लोक होते, कारण कलाकार होते, ते म्हणू लागले आमचं काय. तिने सांगितलं तुम्हाला आम्ही पैसे देते. त्या कलाकारांना काही पैसे वाटून दिले आणि तिने घराचा त्याग केला. तिच्याकडे पैशाची कमी नव्हती. आणि नंतर चित्रकूट या ठिकाणी अन्नक्षेत्र चालू करून साधू संतांची सेवा केली महाराज. संतांच्या वाणीमध्ये एक फक्त शब्द तुलसीदास महाराजांनी वापरले, बेटा तू किती सुंदर भजन गातेस. फक्त एक बेटा शब्द वापरला, ते जीवनात परिवर्तन झालं. कारण आजपर्यंत असा शब्द माझ्याकरता कोणी वापरलेला नव्हतं. आज कोणीतरी मला बाप भेटलेला आहे, मी आता अनाथ नाहीये, हा भाव तिच्या मनात निर्माण झाला. आणि म्हणून भक्ती कोणीही करू शकतं. चांडाळ असू द्या, ब्राह्मण असू द्या, क्षुद्र असू द्या, वैश्य असू द्या, चांडाळ असू द्या. अपीचे सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक वशतो हिस्सा. कोणी दृष्ट असू द्या, दुराचार्य असू द्या, पण मला अनन्य भावाने बसतो ना, तो माझा बघतायत. त्याने पूर्वी काय केलं याचा विचार करायचा नाही. होतात चुका माणसाकडून जीवनात. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुधारण्याकरता संधी असते. भगवान गीतेत सांगतात ना, अंतकालेच मामेव स्मर भुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याते नास्त्यत्र संशयाः. अंतकाळच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो जीवनमुक्त होतो. भगवंताने एक सवलत दिली आहे, कमी की मरता मरता तरी माझं नाव घे, जीवनात नाही घेतलं तर जो उद्धार मी करील. अजमण्याचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतू आला सर्वस्वेसी. कोणी किती वाईट वागू द्या, पण त्याला जर त्याच्या कुकर्माचा पश्चाताप झाला, त्या पश्चाताप रूपी अग्नीमध्ये त्याचं सर्व पाप जळून भस्म होत. तो परी अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतो आला सर्वस्वेसे. एखादा मनुष्य वाहून चाललाय, महापूर आहेत, महापुरामध्ये वाहून चाललायत. वाहत असताना जगण्याची आशा संपलेली आहे. पुरामध्ये चांगले चांगले पोहणारे सुद्धा हातबल होतात. काही भोवरे असतात, भोवऱ्यामध्ये जर मनुष्य अडकला, किती पोहणार असला भोवऱ्यातून बाहेर पडणं अवघड असतं. लाटा असतात. आता मरणार अशी अवस्था आहे. सुदैवाने एका झाडाचे फांदी त्याच्या हाताला लागले. महापुरातून वाहता वाहता झाडाची फांदी हाताला लागली आणि हळूहळू हळूहळू
पाणी ओसरायला लागलं तो वाचला. बघा काय योग. काही सेकंद इकडे तिकडे झाले असते, हातातली फांदी जर निसटली असते किंवा फांदीच हाताला लागली नसती तर कदाचित मेलाच असता. पण फांदी हाताला लागली झाडाची, हळूहळू पूर ओसरायला लागला, पूर ओसरला आणि तो जगला. तो आता कायमचा जगला. तसं जीवनामध्ये अनेक प्रकारचे कर्म आपल्याकडून घडत असतील. सत्कर्म घडतील, कुकर्म घडतील. कुकर्म घडलेला जरी एखादा मनुष्य असेल, पण तो सत्संग रूपी फांदी जर त्याच्या हाताला लागली, चुकून जरी तो गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये आला, तिकडे किती वाईट वागू द्या, पण तो आला आणि सत्संग रूपी फांदी त्याच्या हाताला लागली आणि पूर ओसरायला लागला, तो कायमचा वाचला. भगवान सांगा आता त्याचे मागचे गुंडोष काढू नका. काय केलं असेल असू द्या, किती पापी असू द्या, अपीचेसु दुराचारो, तो दुराचारी असू द्या, पण भजते माम अनन्य भाग. आता माझ्याकडे आलाय ना तो अनन्य भावाने, मला तो भजतोय ना. साधुरेव समंतव्य सम्यक वशितोय सा. आता तो साधू आहे. बघा किती भक्ती मार्ग सोपा आहे महाराज, कोणालाही करता येतो. वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो नारदांच्या कृपेने. रामनामाने वाल्याचा वाल्मिक होतो, केवळ नामाने. काय केलं त्या वाल्याने? नारदांच्या सांगण्यानुसार रामही म्हणता येत नव्हतं. मला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही म्हणतात वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, तो मरा म्हणत होता. मग मरा, ज्याला मरा आहे त्याला राम काय येणार नाही? राम शब्दामध्ये र आणि मन दोन्ही अक्षर आहे का नाही? आणि मरा शब्दामध्ये सुद्धा म आणि रा दोन्ही अक्षर आहेत. मग तो मरा शब्द उच्चारताना म चा उच्चार करतो, रा चा उच्चार करतो. आणि राम शब्द उच्चार करताना सुद्धा राचा आणि म चा उच्चार होतो, फक्त शब्द इकडे तिकडे झालेले आहेत. मग ज्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता का येत नाही हे माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणलं मी तर्कवादी माणूस आहे. तुझं पुराण काय सांगतो मला काही घेणं नाही. पण मला संशय हा आहे की वाल्याला राम म्हणता येत नव्हतं आणि तो मारा म्हणत होता, असं सगळेच सांगतात. पण माझा संशय असा आहे की जो मरा म्हणू शकतो, म्हणजे म चा उच्चार जरी केला, राचा सुद्धा उच्चार केला, मग तो राम का म्हणू शकणार नाही? मग का राम म्हणता येत नव्हतं त्याला? याचं कारण आहे. याचं कारण एक आहे, तो मरा म्हणू शकत होता, राम म्हणू शकत नव्हता. याला कारण आहे. त्याला कारण हे आहे की राम नामाचा जप करण्याकरिता ज्या पुण्य सामुग्रीची आवश्यकता आहे ती पुण्य सामुग्री त्याच्याकडे नव्हती, म्हणून त्याला राम म्हणता आलं नाही. पित्त झालेल्या माणसाला गोड वस्तू कळू लागतात. पित्ताचा प्रकोप झालेल्या माणसाला जर खडीसाखर खायला दिली, ती खडीसाखर सुद्धा त्याला कडू लागते, का तोंड कडू झालेलं असतं. मग जरी ती खडीसाखर त्याला कडू लागली तरी त्यांनी खडीसाखर खावी, कारण खडीसाखरेने पित्त कमी होतं. कडू जरी लागली तरी ती खडीसाखर खाता 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 आपोआप पित्त शमेल आणि पित्त शमलं ते गोड लागेल. तसं भगवंताचं नामस्मरण जरी कडू लागत असलं तरी नामस्मरण करीत राहावं. नामस्मरण करीत करता करता पापाचा क्षय झाला म्हणजे नामामध्ये गोडी निर्माण व्हायला लागते महाराज. आणि मग त्या नामाचं महत्व संतांना आणि व्यक्त करावं वाटतं. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुझाच नामाचा महिमा तुला कळत नाही, पण आम्हाला माहिती आहे. दुधाची गोडी वासराला आहे, ती गाईला नाही आहेत. आणि म्हणून कोणीही मनुष्य, कोणत्याही जातीचा मनुष्य भक्ती करू शकतो. मनुष्य द्या सोडून पशु देखील भक्ती करू शकतात.
जटायूने भक्ती केली नाही का हो रामाची? गजेंद्राने भक्ती केली नाही का हो? गजेंद्र हस्ती सहस्त्र वृषे जळा माझी नकरी पिळत असे. गजेंद्राचा पाय धरला नकराने. गजेंद्र पाणी पिण्याकरता आला होता. त्रिकुट पर्वत राहणारा गजेंद्र पर्वत सोडून खाली आला. पाणी पिण्याकरता पोहावं वाटलं. नकराने पाय धरला महाराज. गजेंद्राचा परिवार आला. सर्वांनी प्रयत्न केले पण उपयोग होत नव्हता. कारण गजेंद्र हा स्थलचर प्राणी आहेत. हत्ती हा स्थलचर प्राणी आहेत आणि मगर जलचर प्राणी आहेत. जलचर प्राण्याची जलामध्ये ताकद असते. आता मगर जर जमिनीवर आला ना, हत्ती मगराचं भरीत करून टाकेल. हत्ती पाण्यात गेलाय बघा. स्थान भ्रष्ट झाल्यानंतर काय घडतं? मनुष्य जेव्हा स्थान भ्रष्ट होतो तेव्हा कमजोर होतो. गजेंद्र पाण्यात गेल्यामुळं गजेंद्र स्थान भ्रष्ट झाला आणि मगर स्वस्थानावर असल्यामुळे बलवान आहेत. मगराने गजेंद्राचा पाय धरला. शक्तीने गजेंद्र मोठाच आहे मगरापेक्षा, परंतु पाण्यात गजेंद्राची ताकद नाही आहे. सर्व परिवाराने प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी सोडून गेले महाराज. परिवार प्रयत्न करतो, या दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात नाही. डॉक्टर म्हणतात घरी जाऊन सेवा करा. परिवार म्हणतो जाऊ द्या आता. पण नंतर कोणी पाहतही नाही. प्रत्येकाचे काम असतात त्याचे. हीच परिस्थिती आहे. गजेंद्राची तीच परिस्थिती झाली. पण त्यांनी आता कोणीच आपल्या बरोबर राहिलं नाही कळल्यानंतर भगवंताचा दावा केला महाराज. भगवान धावून आले. हा कहे लक्ष्मी ती कहे गजरात, जैसी आगे लगत गोली पिछे होता आवाज. फक्त भगवंताला समर्पण व्हावं. तू सर्वानी कर्मानी सर्व कर्म परमात्म्याला समर्पित करा. हातचा राखून नाही. काही लोक हातचा राखून वागतात. हातचा राखून वागणारा भगवंताला प्रिय होत नाही कधी. भक्ती अशी असावी की ते भगवंताला प्रिय असावी. दिखावा नसावा भक्तीमध्ये. दिखावा केला काय होईल? लोक काय तुम्ही भक्त आहात हो, स्तुती करतील, दक्षिणा देतील, खाऊ पिऊ घालतील, कपडे देतील. त्याच्यातही साधण्याचा रास आहे. मुनी एकांत जीवनात इंद्राला जे सुख नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही, सुखम अस्ति विरक्तस्य, ते विरक्त असणाऱ्या महात्म्याला प्राप्त होतं महाराज. विरक्तीत जे सुख आहेत ना ते ऐश्वर्यात नाही आहेत. किती लाखाच्या गाळ्या घ्या, कोटीच्या गाळ्या घ्या, चित्त समाधान तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने यंग पोळे. मन तळमत असेल तर चंदनाने सुद्धा अंग पोळेल. कायेन वाचा मनसिंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा नुस्वभाव करोमि यद्य सकलम परस्मै नारायणायेति समर्पयामि. कायेने वाचेने मनाने इंद्रियाने त्या परमात्म्याचं व्हावं. अनन्य योग. अशा प्रकारची अनन्य भक्ती जीवनामध्ये उपासना असावी. कबीर महाराज वर्णन करतात, लोभी की चित धन बैठे, कामिनी के चित काम, माता के चित पुट बैठे, तुका के चित राम. अशा प्रकारची अनन्यता भक्तीमध्ये असावी. भक्ती गुणदोष रहित असावी. प्रेम हे गुणदोष रहित असतं. प्रेम कसं असावं? प्रेम शब्द अतिशय पवित्र आहेत.
पण आजच्या काळामध्ये लोकांनी प्रेम शब्द हा पांचट करून टाकला महाराज. प्रेम शब्द किती पवित्र आहेत. तुकोबाराय सांगता प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे वेळ नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही महाराज. काल मी एक सूत्र सांगितलं नारद भक्ती सूत्रातलं, प्रेमाची 6 लक्षण. गुणरहितम, कामनारहितम, प्रतीक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, अनुभव रूपम. ही प्रेमाची 6 लक्षण आहेत. गुणदोषाचा विचार प्रेमामध्ये नसतो. गुणदोषाचा विचार केल्यानंतर अवगुण दिसल्यावर ते प्रेम राहत नाही. एक मनुष्य होता, एका क्लब मध्ये गेला. आता क्लब मध्ये सगळे त्या प्रकारचे लोक, क्लब मध्ये येणारे जे लोक असतात ते वेगळ्या मानसिकतेचे लोक आहेत. हाही जायचा क्लब मध्ये, गेला क्लब मध्ये. गेल्यानंतर त्या क्लब मध्ये एखादी एक स्त्री त्याला दिसली सुंदर, त्याच्या मागं लागला. ती बऱ्याच अंतर चालत गेला, तिच्या मागं चालायचं. तिला वाटलं हा मनुष्य माझ्या मागं काय येतोय. ती उभे विचारत, तू कोण आहे, तुझा माझा परिचय नाही, तू माझ्या मागं काय येतोय. हा म्हणलं तू मला खूप आवडलीस. माझं काय आवडलं. हा तुझे मऊ केस मला आवडले. ती टोप घातलेला होता, तो टोप काढलं तिच्या हातात. तुला केस आवडले ना, आणखी काय आवडलं, तुझे मोत्यासारखे दात आवडले. तिने बसलं बसवलेलं होतं. ते केस आणि दात काढून त्याच्या हातात दिली. आता खरं होईल का प्रेम. ते प्रेम घृणेत रूपांतरित झालं, कारण ते प्रेम नव्हतंच. एखादी गोष्ट अनुकूल म्हणून जर तुम्ही त्याकडे प्रेम या दृष्टीने पाहू लागले, तर प्रतिकूलता आल्याच्या नंतर ते प्रेम राहणार नाही. प्रेम हे गुणरहित असतं महाराज. गुणरहितम, कामनारहितम. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नसतो. प्रेमामध्ये फक्त त्याग आहेत. काय गोपींचं प्रेम होतं. एकदा प्रेमाची परीक्षा भगवंताने घेण्याकरता एक लीला केली. भगवान कृष्णाने सांगितलं माझं पोट दुखतंय. वैद्य बोलवले, अनेक औषध देऊन पाहिले, पण पोटच बरं होईना. बघा, झोपेचं ज्याला झोप लागली त्याला उठवता येतं, पण ज्याने झोपेत सोंग घेतलंय त्याला काय उठवणार तुम्ही. ज्याला रोग झालेला आहे तो रोग औषधाने बरा करता येतो, पण ज्याने रोगाचा सोंग घेतलेला आहे त्याला कोणतं औषध लागू पडेल बरं. अलीकडच्या काळात रोग फार वाढले महाराज. काय खाणं आहेत, प्रत्येक अन्नात विष खातोय आपण. आहारात विष, दुधात विष. दूध तरी कुठं शुद्ध आहे. तुकाराम मुंडेंचे उपकार मानावे लागतील. त्यांचा निर्णय शेतकऱ्यांना वरदान ठरलं ना. भाव तरी वाटे दुधाचे. अजून सक्तीने जर नियम लागू केला तर चांगलं खायला मिळेल लोकांना, शेतकऱ्यांना भाव मिळेल. आपण रासायनिक खताच्या रूपाने विष टाकतो, फवारण्याच्या रूपाने विष खातो.
आता हे विष जर आपण खाल्लं तर आपलं शरीर निरोगी कसं राहील हो? असं काही नाही. पूर्वी समजा कॅन्सर व्हायचा, आपण म्हणायचो तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो, दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो. आता तसं काही राहिलं नाही. कारण दारू पिणाऱ्याच्या पोटात जेवढं विष जातं त्याच्यापेक्षा जास्त विष आपल्या पोटात चाललंय, काही न खाता पिता. रोगमुक्त माणसाचं जीवन जगावं. आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये आयुर्वेद हे फार मोठं शास्त्र आहे, आजही प्रभावी शास्त्र आहे. त्याचा उपयोग आपण चांगला करावा. एक तर कॅन्सर सारखे रोग होऊच नाही, झाले तर त्याच्याकरता ट्रीटमेंट किती भयानक असते. काही लोक केमो घेऊन येतात आपल्याकडं. अहो किती 30 केमो घेतले, 35 केमो घेतले, डोक्याला केस राहिले नाही. केमो घेऊन घेऊन, रेडिएशन केमो घेऊन घेऊन केमोने शरीर जळतं महाराजातून. आपल्या आयुर्वेदामध्ये खूप अशा प्रकारे आपल्या ऋषीमुनींनी त्या काळापासून वनस्पतीपासून असे काही औषधं निर्माण केलेत की ते शरीराला आतून स्ट्रॉंग बनवतात. त्याचा उपयोग जर आपण केला तर आतून जर शरीर चांगल्या प्रकारे मजबूत झालं तर रोगाला दाबण्याची क्षमता शरीरातच निर्माण होते. शरीरच त्या रोगावर मारा करीत असतं. बाहेरच्या औषधाची गरज पण पडत नाही. अशा प्रकारच्या उपचार पद्धती पूर्वीपासून आहेत आणि आता सरकार सुद्धा त्याकडं वळायला लागलेलं आहे. आपण सुद्धा आपल्या बेटावर एक आयुर्वेदावर काम करतो बऱ्याच वर्षापासून. पण आता अधिकृत आपण परवानगी घेऊन त्याला सुरुवात केली, कारण कॅन्सरचे फार पेशंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. खूप चांगल्या प्रकारचा लाभ झाल्याचे शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहेत. कॅन्सर असेल, कोळाचा मोठा आजार आहे सफेद डागाचा, त्याच्याकरता सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारचे उपचार पाहायला मिळतात. आपल्या गोदाधाम आयुर्वेद या नावाने आपण सुरुवात केलेली आहे बेटामध्ये आणि गव्हर्नमेंटच्या परवानगीने सुरू केलेल्या आहेत. कारण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, कोणी उठतं काहीतरी करतं या नावाखाली भोंदूगिरी वगैरे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. आणि म्हणून कुठली गोष्ट करताना ती लिगली असली पाहिजे आणि डॉक्टर पण आपण त्या ठिकाणी आयुर्वेद डॉक्टर ठेवून एक सेवा हा उद्देश ठेवून, कारण आरोग्य आपलं नीट राहिलं तर आपण परमार्थ चांगला करू शकतो. म्हणून गोदाधाम आयुर्वेद या नावाने आपण ती सुरुवात केली. चांगला लाभ लोक घेत आहेत. आपणही ज्याला कोणाला असे प्रॉब्लेम असतील तर अवश्य त्याचा लाभ घ्यावा. कॅन्सर सारखे रोग असतील, मूळव्याधासारखे रोग असतील, किडनी स्टोन, सफेद डाग, याच्यावर रिसर्च करून, शास्त्रीय रिसर्च करून अशा प्रकारे त्या उपचार पद्धती आपण सुरू केलेल्या आहेत. तात्पर्य मी एक सांगत होतो की अशा प्रकारे अनेक प्रकारचे रोग आहार विहार युक्त नसल्यामुळं होतात. युक्त आहार युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. तुकाराम मला सुद्धा सांगतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार विहार युक्त ठेवा, भगवंताच्या भक्तीत मन लागेल. मी सांगत होतो प्रेम हे गुणरहित असावं. गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिणम वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम हे प्रेमाची 6 लक्षणं. अनुभव स्वरूपम
आता याच्यावर आपल्याला चिंतन मांडायचं आहे, पण 2:30 वाजले आता. या नारद भक्ती सूत्रातील हे 54 नंबरचं सूत्र आहे. याच्यामध्ये जे प्रेमाचे 6 गुण सांगितले, 6 लक्षणं सांगितले. या प्रेमाच्या 6 लक्षणांवर आपण उद्या चिंतन करूया. आज या ठिकाणी जो भक्तवर्ग उपस्थित आहेत, लाखोंच्या संख्येने भक्तवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व भक्तांना मी धन्यवाद दिला. एवढ्या सर्व लोकांची भोजनाची व्यवस्था करणारे वाढपे मंडळ याला हजारोंच्या संख्येने लागतात. भाकरी करणाऱ्या आमच्या माता भगिनींनी एवढे काही श्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वांना मी धन्यवाद देईल. धनगरवाडी ग्रामस्थांना तर धन्यवाद आहेच, पण धनगरवाडी एकटं गाव काय करेल? गाव छोटं आहे, पण त्यांनी हिंमत केली. पण त्यांना हिंमत देणारे आपण सर्व आहात. दररोज लाखोंच्या संख्येने लोक येऊन या ठिकाणी भोजन करून जातात. ही शक्ती सद्गुरू गंगागिरी महाराजांची आहेत. आणि गंगागिरी महाराज आपल्याकडून सर्वांकडून हे कार्य करून घेत आहेत. संख्या वाढत चाललेली आहेत. मी परत माता बहिणींना सूचना देईल, आपल्या परिसरातली जी 20-25 गावं आहेत त्यांना ही सूचना आहे की दररोज आपण भाकरी आणतच आहात, पण थोड्या भाकरी वाढवून घ्या. कारण आता एक तर श्रीरामपूर राहता शहर जवळ आहेत. शहरातले लोक संध्याकाळी यायला सुरुवात करतात आणि संध्याकाळी काही दुकानदार व्यापारी दुकान बंद करून मग 10 वाजेपर्यंत आपले 10-11पर्यंत पंक्ती चालतात. काल संध्याकाळनंतर एवढी गर्दी वाढली आणि म्हणून आता आपल्याला शेजारच्या गावांना ही सूचना आहे की आपण जेवढ्या भाकरी देत आहात त्याच्यापेक्षा आणखी थोड्या वाढवून घ्या. म्हणजे आलेला प्रत्येक मनुष्य आजपर्यंत तो उपोषण कधी गेला नाही, जाणारही नाही, पण शेवटी मेहनत तर आपल्याला घ्यावीच लागते. सद्गुरू गंगागिरी महाराज निश्चित आपल्यावर कृपा करतात. तर अशा प्रकारे आजची असणारी ही प्रवचन सेवा इथंच याला आपल्याला विराम द्यायचा आहे. काय बोलायचं या ठिकाणी आपल्या सप्ताकडे येण्याकरता बस सेवा एस.टी. महामंडळ प्रवाशांच्या सेवेकरता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर डेपो, संगमनेर डेपो, कोपरगाव डेपो, शेवगाव डेपो, नेवासा डेपो, राहुरी डेपो यांनी विशेष बस आपल्याला सोडलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर डेपो, वैजापूर डेपो आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव डेपो, येवला डेपो एवढ्या डेपोंच्या गाड्या या ठिकाणी सप्ताहकरता आणि एस.टी. महामंडळाने सोडलेल्या आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. आणि आणखी महत्त्वाची एक सूचना तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे गर्दी खूप झालेली आहे यामध्ये आणि दागदागिने चोरीला जातात. महिला माता भगिनी यांनी सावध राहा. आपले दागिने एकतर दागिने घालून येत जाऊ नका. आल्या तर मग सांभाळा, चोऱ्या होत आहेत. मोबाईल, पैसे, दागिने, गाड्या सुद्धा चोरीला जात आहेत. आणि म्हणून गाडी शक्यतो पार्किंगला लावा, कारण पार्किंगची जबाबदारी असते. 10-20 रुपये जरी पार्किंगला गेले तरी मग ती गाडी सुरक्षित राहते. तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू इथून जे विश्वस्त श्री दिलीपन्ना मोरे देहूकर आणि ज्ञानेश्वर महाराज नाणेकर, भगवान महाराज जाधव उपस्थित सर्व भक्तगण आणि आपले सर्व महाराज मंडळी सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय.